students, today we continue the lesson, the story of tea. In last lecture, we have seen how and when the tea come to in India. भारतामध्ये चहाची सुरुवात कशी झाली आणि कशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये हे चहा प्यायला सुरुवात झाली याची आपण गेल्या तासामध्ये चर्चा केली. Thus the habit of drinking tea spread to Japan, Europe and England. What happened? Japan, Europe and England. जपानमध्ये, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये या देशांमध्ये संपूर्ण देशांमध्ये हळूहळू ही चहा प्यायला सुरुवात झाली. Where it becomes a fashionable and popular drink among the people. आणि मग लोकांच्या मध्ये चहा पिणं ही एक फॅशन बनली, चहा पिणं एक प्रथा बनली आणि लोक आवडीनं चहा प्यायला लागली. ही संपूर्ण जगभर अशा प्रकारे चहाचा प्रसार झाला. How did this magical beverage? This is beverage. हे पेय आहे. How this magical beverage get its name? या पेयाला हे चहा हे नाव कसं पडलं? म्हणजे संपूर्ण जगभर हे जे पेय पिलं जातं की ज्याला आपण चहा म्हणतोय, इन इंग्लिश वी कॉल इट टी. इंग्लिश मध्ये ज्याला आपण चहा टी असं म्हणतोय, हे नाव ह्या नामकरण असं कसं पडलं यातलं एक जे जादू आहे ती बघू आपण काय. द चायनीज कॅरेक्टर TU. The Chinese character TU was first early inscription to describe tea. सुरुवातीला या शब्दावरून TU टी हा शब्द आला. चायनीज वर्ड the word CHA is now sometimes used in English to refer to China tea. Cha. And then it is very close to Hindi. जर आपण याचा विचार केला या शब्दाचा तर it is close to the word chai. हिंदी मध्ये म्हणतो ना आपण चहाला चाय म्हणतो, चाय. It is close to the word chai which is used all over India to refer tea. म्हणजे चहासाठी चाय या नावानं संबोधन झालं, म्हणजे चहाला हिंदीमध्ये चाय असं म्हटलं जाऊ लागलं. How did tea first come to India? आता हा प्रश्न बघा. How did पहिल्यांदा चहा भारतामध्ये केव्हा आला? म्हणजे चहा हा पहिल्यांदा भारतात याची सुरुवात केव्हा झाली ते आपण जाणून घेऊया. हिस्टोरियन्स जे इतिहास तज्ञ आहेत त्यांचं म्हणणं असं बघा. हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट. इतिहास तज्ञांचं असं मत आहे बाळांनो बघा. मेडिसिनल प्लांट. चहा हे भारतामध्ये एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून, म्हणजे आपण आज एक मनोरंजन, एक आनंदाची घटना म्हणून आपण काय करतो, चहा पितो मनोरंजनासाठी किंवा आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी आपण चहा पितो. परंतु पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये मेडिसिनल प्लांट एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून विविध आजारावरती उपचार म्हणून या वनस्पतीकडे पाहिलं जात होतं. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर. म्हणजे आनंदासाठी म्हणून चहा पिला जात नव्हता. अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू एस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th century. म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांनी चहाचे मळे 19व्या शतकामध्ये सुरू केले. ते करण्यापूर्वी भारतामध्ये चहा एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. इन द 1770s 1770च्या दशकामध्ये काय घडलं पहा. द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम. भूतान आणि आसाम या ठिकाणी बाळांनो बघा. भूतान आणि आसाम या ठिकाणी ब्रिटिशांनी चहाचे मळे तयार केले आणि ते चहाचे मळे विकसित करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यामध्ये ब्रिटिशांना त्यावेळेस यश मिळालं नाही त्याच्यामध्ये. Although these attempts failed, the botanist Robert Bruce ब्रिटिश
व्यक्ती रॉबर्ट ब्रूस यांनी काय केलं, मी ते वनस्पती तज्ञ होते, वनस्पती शास्त्रज्ञ होते, त्याने काय केलं पहा, इन 1823 1823 मध्ये पुन्हा आणखी प्रयत्न केला. डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोईंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. म्हणजे ब्रह्मपुत्रेचं जे खोरं आहे त्या खोऱ्यामध्ये पुन्हा आणखी या चहाचे मळे त्याची लागवड केली आणि चहाचे मळे विकसित करण्याचा प्रयत्न केला. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड. मात्र 1838 मध्ये भारतातून पहिला चहा आसाममधून 1838 मध्ये इंग्लंडला पाठवण्यात आला, चहा तयार करून. म्हणजे त्याचे चहा पहिल्यांदा म्हणजे सार्वजनिकरित्या त्याची विक्री 1838 मध्ये झाली, इंग्लंडमध्ये पाठवण्यात आला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन आउट टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हापासून चहा उत्पादित देशामध्ये भारताची गणना होऊ लागली. म्हणजे 1838 ला पहिल्यांदा सुरुवात झाली, तिथून पुढे भारत देशामध्ये चहाचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर्स. हे जे चहाप्रेमी आहेत, चहाप्रेमींचं म्हणणं काय आहे पहा, की चहा ही अशी गोष्ट आहे की जे तुमचा कॅन्सरचा धोका कमी करते. म्हणजे कॅन्सर होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करण्याचं काम चहामध्ये असे काही कंटेंट आहेत जे तुम्हाला कर्करोगापासून तुमचं बचाव करत आहे.